गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आतापर्यंत आपण निदान पंचकामधलं हेतू, पूर्वरूप आणि रूप ही 3 साधने बघून झालेली आहेत. ह्या 3 साधनांनी आपल्याला व्याधीचं ज्ञान कसं होतं, व्याधीची माहिती कशी आपल्याला घेता येते हे आपण बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचं जे साधन आहे निदान पंचकातलं उपशय आणि अनुपशय हे बघणार आहोत. सिलेबस पॉईंट आहे रोगनिदान पेपर 1 पार्ट बी, त्यातला सेक्शन 4 मधला पॉईंट नंबर 6. पॉईंट असा आहे उपशय आणि अनुपशय याची डेफिनेशन, त्याचे टाइप्स अँड इट्स इम्पॉर्टन्स इन डायग्नोसिस. म्हणजे व्याख्या, त्याचे प्रकार व उपशय अनुपशयाचे व्याधी विनिश्चयामधील महत्त्व. व्याधी विनिश्चय म्हणजे काय? डायग्नोसिस म्हणजे निदान, व्याधीचं निदान. आपण आधी बघितलेलंच आहे. निदान हा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर इथे काय घेतलेलं आहे? व्याधी विनिश्चय म्हणजे निदान. तर त्याच्यामध्ये उपशय अनुपशयाचा रोल काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे पण आपण बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया व्याख्येने. रेफरन्स आहे माधव निदान 1/8 व 9 श्लोक. श्लोक असा आहे: हेतु व्याधी विपर्यस्तार्थकारिणां औषध अन्न विहाराणाम उपयोगम सुखावहम विद्यात उपशयम व्याधेः स हि सात्म्यम इति स्मृतः. म्हणजे याचा अर्थ काय की हेतू, व्याधी, विपर्यस्ता, बरोबर. हेतू, व्याधी, विपर्यस्ता म्हणजे हेतू आणि व्याधींच्या विपरीत असलेले व विपरीतार्थकारी. विपरीत आणि विपरीतार्थकारी म्हणजे विपरीत म्हणजे काय की विरोधी गुणधर्म असणारं, आणि विपरीतार्थकारी म्हणजे काय? विरोधी गुण असेलच असं नाही आहे, समान गुणाचं पण असू शकेल, पण विपरीत अर्थकारी म्हणजे समान गुणाचं जरी एखादं ती गोष्ट असली, औषध असेल, अन्न असेल किंवा विहार असेल, तरीसुद्धा त्याचा जो परिणाम आहे किंवा त्याचं जे कार्य आहे हे विपरीतच होणार. म्हणून ह्याला काय म्हटलेलं? विपरीत अर्थकारी. तर अशा म्हणजे विपरीत हेतू आणि व्याधीच्या विपरीत व विपरीतार्थकारी असे औषध, अन्न किंवा विहार, औषध, अन्न किंवा विहार ज्याच्या उपयोगाने रोगी व्यक्तीस अंतिमतः, म्हणजे हे जे आपण आता त्या प्रकारचं औषध, अन्न किंवा विहार त्या रोग्याला करायला सांगणार किंवा त्याला देणार, तर त्याच्या उपयोगानंतर सुखाची अनुभूती होईल, त्याला उपशय असे म्हणायचे. आणि त्यालाच दुसरा शब्द काय वापरलेला आहे? त्यालाच सात्म्य असेही म्हटलेलं आहे. म्हणजे काय? एखाद्या रोगामध्ये म्हणजे एखाद्या रोग्यामध्ये एखादा व्याधी झालेला असेल तर त्याला कारणीभूत काही हेतू असतील, बरोबर. तर त्याच्या विपरीत किंवा विपरीतार्थकारी किंवा तो जो व्याधी झालेला आहे त्या रोग्यास, तर त्याच्या विपरीत किंवा विपरीतार्थकारी असं आपण जर औषध दिलं, अन्न दिलं, विहार दिलं आणि ते दिल्यानंतर त्या रोग्यास जर बरं वाटलं, आता इथं अंतिमतः म्हटलेलं आहे म्हणजे त्याचा परिणाम बरा, त्याला सुखाची अनुभूती मिळणार आहे परिणामतः. म्हणजे काय की समजा आता फॉर एक्झाम्पल एखाद्याला खोकला झालेला आहे आणि त्या रोग्याला थंड खावं असं वाटतं, त्यामुळे त्यानं थंड पाणी पिलं. म्हणजे काय होणार आहे? त्याला सुखाची अनुभूती होणार आहे. तर त्या प्रकारचं सुख इथं अपेक्षित नाही आहे, कारण का? ते थंड पाणी पिल्यानंतर त्याचा परत खोकला वाढणारच आहे.
म्हणजे अंतिमता काय आहे, ते दुःखदायक आहे, सुखदायक नाही. त्यामुळे इथे काय म्हटलेलं आहे, अंतिमतः म्हणजे तात्काळ सुख हे अपेक्षित नाही आहे. अंतिमतः म्हणजे त्याला जो रोग आहे तो रोग म्हणजे काय आपण बघितलं होतं आधी की दुःखकारक आहे, म्हणजे जे दुःख देतं, तर ते दुःख कमी होतं म्हणजेच सुखाची अनुभूती होती. अंतिमतः म्हणजे त्या गोष्टींचा उपयोग केल्यानंतर त्याचं शेवटी फलप्राप्ती म्हणून तो व्याधी कमी होतो किंवा त्याची लक्षणं कमी होतात, त्याला सुखाची अनुभूती असं म्हटलेलं आहे. आणि असं जर एखादी औषध अन्न विहार दिल्यानंतर होत असेल तर त्याला काय म्हणायचं, आपण उपशय म्हणायचं. आणि त्यालाच आपण सात्म्य असंही आपण म्हणू शकतो. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या आहे, त्याचा रेफरन्स आहे चरक निदानस्थान 1 अध्याय 10वा श्लोक. उपशयाः पुनर्हेतु व्याधी विपरीतानां विपरीतार्थकारिणां च औषध आहार विहाराणाम उपयोगः सुखानुबंधः. सिमिलर अर्थ आहे हेतू व्याधी किंवा हेतुव्याधी, म्हणजे हेतू सेपरेट इंडिव्हिज्युअल, व्याधी इंडिव्हिज्युअल सेपरेट, किंवा दोन्ही म्हणजे हेतू प्लस व्याधी ह्यांच्या विपरीत किंवा ह्यांच्या विपरीतार्थकारी अशा प्रकारचा औषध आहार व विहार ह्यांचा सुखकारक प्रयोग जर असेल तर त्याला आपण उपशय असं म्हणणार. इथं काय आलेलं, सुखानुबंध असा शब्दप्रयोग आलेला आहे. तर त्याचं टीकेमध्ये सविस्तर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल जसं नवज्वर असेल, म्हणजे नवीनच एखाद्याला ताप चालू झाला असेल किंवा ज्वरव्याधी नुकताच झालेला असेल, तर त्यावेळेस जर त्याच्यामध्ये 10 युक्त ज्वर असेल, हे जर एक्झाम्पल दिलेलं आहे टीकेमध्ये, 10 युक्त ज्वर असेल, बरोबर. तर आता 10 युक्त ज्वर असेल तर त्याला काय वाटणार आहे की थंड पाणी प्यावंसं वाटणार आहे. आता थंड पाणी पिल्यानंतर काय त्या पेशंटला काय वाटणार आहे की त्याला चांगलं वाटणार आहे लगेच. हे थंड पाणी, कारण 10 युक्त ज्वर आहे, मग 10च्या विरोधात काय आहे, शीतजल आहे, तर त्याचं सेवन केलं तर त्याला तात्पुरतं लगेच काय वाटणार आहे, बरं वाटणार आहे. पण शीतजल सेवन केल्यामुळं त्याचा ज्वर कमी होणार आहे का, तर नाही. तर तो ज्वरवेग काय होणार आहे, वाढणार आहे नंतर. म्हणजे अंतिमतः काय आहे, शीतजलपानं हे त्या ज्वरामध्ये काय सुखकारक नाही आहे, दुःखकारक आहे. म्हणून आपल्या डेफिनेशननुसार काय आहे, सुखानुबंधी नाही होणार आहे तो, म्हणजे त्याला आपण उपशय म्हणता येणार नाही आहे, बरोबर. माधव निदानाच्या टीकेमध्ये किंवा चरक निदानाच्या पण जो रेफरन्स आहे 1/10 त्याच्या टीकेमध्ये दिलेला आहे, सुखानुबंध इति सुखरूपो अनुबंधः अनुबंधः च सुखकारणम इति अर्थः अथवा सुखकारणम इति अर्थ इति पाठः. म्हणजे सुखानुबंध म्हणजे काय की सुखासाठी जे कारणीभूत आहे असा व्याधी, म्हणजे दुःखकारक आहे, अशा व्याधीमध्ये जो सुखास कारणीभूत ठरेल किंवा ज्याच्यामुळे तो व्याधी कमी होईल किंवा व्याधीतली जी लक्षणे कमी होतील त्याला सुखानुबंध म्हटलेलं आहे. म्हणजे इथं त्या जो पेशंट आहे त्याला बरं वाटलं म्हणजे सुखानुबंध झाला असं नाही आहे. मुळात तो व्याधी जर कमी झाला किंवा त्या पेशंटची लक्षणे जर कमी झाले तर त्याला सुखानुबंध असं आपण म्हणायचं आहे. तिसरी जी व्याख्या आहे, रेफरन्स आहे चरक निदानस्थान 1/10 टीका. त्याच्यामध्ये श्लोक असा आहे, अयमच उपशयो गूढलिंगेच व्याधौ ज्ञानोपायो भवति यदुक्तम गूढलिंगम व्याधी उपशय अनुपशयाभ्याम परीक्षेत इति. म्हणजे काय आहे की आता आपण बघितलेलं आहे की व्याधी सुखकारक म्हणजे उपशय, बरोबर. आता व्याधीला सुखकारक असा उपशय जर आपण पहिल्या या 2 व्याख्यानुसार म्हटलेलं आहे, मग व्याधी जेव्हा होतो तेव्हा आपण काय करतो, त्याचं निदान करतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करतो, म्हणजे चिकित्सा करतो.
आता चिकित्सा ही सुद्धा सुखकारकच आहे, बरोबर, म्हणूनच चिकित्सा आहे. चिकित्सेने काय करतो, व्याधी बरा करतो आपण. मग त्याला उपशय म्हणायचं का, हे कन्फ्युजन क्रिएट होणार, बरोबर. हा प्रश्न आपल्याला पडू शकतो की मग इथं उपशय म्हणजे चिकित्सा का, किंवा व्याधीमध्ये आपण एखादं औषध दिलं, अन्न दिलं, त्याला विहार करायला सांगितलं आणि ज्यानं व्याधी बरा होतो, मग त्याला पण आपण उपशय म्हणायचा असेल तर मग चिकित्सेमध्ये आपण हेच करतो, मग चिकित्सेलाच उपशय म्हणायचं का, तर असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा जो आता श्लोक सांगितलेला आहे चरक निदान स्थान 1/10 टीकेमध्ये, ह्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ह्यांनी डिफरन्शिएट केलेलं आहे की चिकित्सा आणि उपशय ह्यातला डिफरन्स काय आहे. तर गूढलिंग व्याधी जर असेल त्याच्यामध्ये व्याधी विनिश्चयाच्या आधी जे विशिष्ट प्रकारचं उपक्रम केले जातात व त्या उपक्रमांमुळे जर सुखाची प्राप्ती झाली तरच त्याला उपशय असं म्हणायचं आहे. आता गूढलिंग व्याधी म्हणजे काय, म्हणजे एखादं लक्षण आहे किंवा लक्षणांचा समूह आहे, तो एखाद्या रोग्यामध्ये व्यक्त झाला, म्हणजे आपण काय म्हणणार त्याला, आता काहीतरी अमुक रोग झालेला आहे, बरोबर. पण ती लक्षणं व्यक्त जी झालेली आहेत त्याच्यावरनं जर आपल्याला एखादं पर्टिक्युलर डिसीजचं डायग्नोसिस करता येत नसेल, किंवा म्हणजे आता कसं आहे बघा की आपण आधी बघितलेलं आहे की काही लक्षणं एकापेक्षा जास्त व्याधींमध्ये येऊ शकतात. म्हणजे आता ज्वर आहे तर ज्वर राजयक्ष्मामध्ये पण असतो, कास या व्याधीमध्ये पण असेल, अतिसारामध्ये पण असू शकेल, किंवा अजून बऱ्याच व्याधींमध्ये ज्वर हे लक्षण म्हणून पण असू शकेल. आणि ज्वर हा एक व्याधी पण आहे, बरोबर. आता नुसतं ते लक्षण असेल ज्वर, मग आपण तो ज्वर व्याधी आहे असं म्हणायचं का, त्याला राजयक्ष्मा झालेला आहे असं म्हणायचं का, त्याला कास आहे असं डायग्नोसिस करायचं. हे एक एक्झाम्पल झालं. तर अशा वेळेस म्हणजे आपण एका व्याधीच्या विनिश्चयापर्यंत किंवा एका व्याधीचं निदान त्या म्हणजे फिक्स आपण जोपर्यंत येत नाही किंवा ह्याला हा व्याधी झालेला आहे पण लक्षणं तर दिसत आहेत, अशा वेळेस काय, गूढलिंग व्याधी. म्हणजे अशी गूढलिंग म्हणजे काय की रहस्यमय लक्षणं, म्हणजे लक्षणांमुळं निश्चित असं व्याधीचं निदानापर्यंत आपण पोचत नाही आहे, अनसर्टनिटी आहे, म्हणजे अजून सस्पेन्स आहे, त्याच्यामुळे त्याला गूढलिंग म्हटलेलं आहे. तर अशा व्याधीमध्ये किंवा अशा जेव्हा लक्षणं व्यक्त झालेली आहेत, अशा वेळेस जेव्हा आपल्याला एका व्याधीपर्यंत पोचायचं आहे त्यावेळेस आपण काय करणार, किंवा आता लक्षणांमुळं कळत नाही आपल्याला कुठला व्याधी आहे, ए व्याधी आहे, बी व्याधी आहे, सी व्याधी आहे किंवा डी व्याधी आहे. तर अशा वेळेस आपण त्याला काहीतरी उपचार देऊन बघणार, औषध, अन्न किंवा विहाराचा प्रयोग करणार. आणि त्याचा प्रयोग केल्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर त्याचा व्याधी वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. तर तो वाढतोय किंवा कमी होतोय हे बघून मग आपण एखादं पर्टिक्युलर व्याधीचं निश्चयीकरण आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तर असे जे उपक्रम आहेत त्यांना उपशय म्हणायचं. आणि जेव्हा व्याधी विनिश्चयानंतर आपण ह्याच गोष्टी जर केल्या, हेच उपक्रम आपण दिले, म्हणजे डिसीजचं डायग्नोसिस झालेलं आहे आणि डिसीज डायग्नोसिस नंतर जर आपण ही औषध दिलं किंवा अमुक त्याला आहार करायला सांगितला, विहार करायला सांगितला, तर तो काय होणार आहे, ट्रीटमेंट पार्ट होणार आहे, तो चिकित्सेचा भाग होणार आहे. पण डिसीज डायग्नोसिसच्या आधी किंवा व्याधी विनिश्चयाच्या आधी तेच औषध किंवा ते अन्न, आहार आणि विहार जर आपण सजेस्ट केला किंवा त्या रोग्याला दिला तर तो एक उपशयामध्ये येणार आहे. जर बरं वाटलं तर उपशयामध्ये येणार आहे, नाही बरं वाटलं तर तो उपशय येणार नाही आहे, कारण सुखानुबंधी आहे उपशय म्हणजे. हा फरक आहे चिकित्सा आणि
उपशयामध्ये. म्हणजे व्याधी विनिश्चयानंतर एखादं औषध दिलं आणि त्या रोग्याला बरं वाटलं, त्याचा व्याधी कमी झाला, तर त्याला चिकित्सा म्हणणार. पण व्याधी विनिश्चयाच्या आधी जर एखादं औषध दिलं, आहार दिलं किंवा विहार करायला सांगितला ज्याच्यामुळं त्या रोग्याला बरं वाटलं, तर त्याला आपण उपशय असं म्हणणार. हा बेसिक डिफरन्स आहे उपशय आणि चिकित्सा ह्याच्यामधला. हा कॉमनली वायवाला वगैरे विचारला जाऊ शकतो तुम्हाला प्रश्न. आता आपण पुढचा पार्ट बघूया, त्याचे प्रकार. तर उपशयाचे बरेच प्रकार दिलेले आहेत. एकूण 18 प्रकार दिलेले आहेत. त्यातले प्रमुख 6 प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रमुख प्रकाराचे परत 3 म्हणजे उपप्रकार केलेले आहेत. 3 ते आपण आता डिटेलमध्ये बघायचे आहेत, त्याचे उपप्रकार आणि प्रकार. तर पहिला उपशयाचा प्रकार आहे हेतू विपरीत उपशय. फर्स्ट टाइप इज हेतू विपरीत उपशय. आता इथं विपरीत म्हणजे काय? विरोधी. हेतू विपरीत म्हणजे हेतू जे आहेत, हेतू कुठले असणार आहेत की ज्याच्यामुळे तो व्याधी झालेला आहे किंवा ज्याच्यामुळे ती लक्षणं उत्पन्न झालेली आहेत त्या हेतू सेवनांमुळे, असा तो हेतू. त्याच्या विरोधी गुणांचं जर आपण उपचार किंवा उपक्रमांचा प्रयोग केला आणि तो प्रयोग केल्यामुळे जर सुखानुबंध मिळाला किंवा सुखाची प्राप्ती झाली किंवा त्याची जी लक्षणं आहेत त्या रोगाची किंवा व्याधी आहे तो कमी झाला, तर हे काय होणार आहे? हेतूच्या विपरीत. आणि सुखानुबंध असल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहे? उपशय. अशा प्रकारच्या उपक्रमांना आपण हेतू विपरीत उपशय म्हणणार आहे. म्हणजे हेतूंच्या विरोधी गुणांच्या किंवा कर्मांचं जे उपक्रम आहेत किंवा उपचार आहेत ह्यांच्या प्रयोगामुळे जर त्या रोग्यास लक्षणं कमी झाली, व्याधी कमी झाला, सुखानुबंध झाला, तर त्याला आपण हेतू विपरीत उपशय असं म्हणणार आहे. आता ह्या हेतू विपरीत उपशयाचे काय परत 3 प्रकार होतात. त्यातला पहिला आहे हेतू विपरीत औषध. आता हे जे 3 प्रकार आहेत, औषध, अन्न आणि विहार, म्हणजे हेतू विपरीत औषध, हेतू विपरीत अन्न आणि हेतू विपरीत विहार, हे सब टाईप कसे? बेसिक काय हेतू विपरीत आहेच, म्हणजे हेतू विपरीत उपशय आहे, हा बेसिक टाईप झाला. त्याचे 3 आता ते उपक्रम जे आहेत हेतू विपरीत, त्या उपक्रमांमध्ये जर औषध ह्या कॅटेगरीमध्ये जर तो उपशय येत असेल तर त्याला हेतू विपरीत औषध म्हणणार आपण. आहाराच्या कॅटेगरीमध्ये जर तो उपक्रम असेल तर त्याला हेतू विपरीत अन्न म्हणणार. आणि फक्त एखादा विहाराचं आपण सजेशन दिलं असेल त्या पेशंटला तर तो हेतू विपरीत विहारामध्ये येणार. म्हणजे ते औषध आहे, अन्न आहे का विहार आहे, तो उपक्रम, त्याच्यावरनं त्याचे सब टाईप्स केलेले आहेत. त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल बघूया. हेतू विपरीत औषध ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे शीतजन्य कफज्वरामध्ये. म्हणजे शीतगुणात्मक जर आहार असेल किंवा वातावरण असेल तर त्याच्यामुळे जो कफज्वर उत्पन्न होणार आहे, तर त्याच्यामध्ये सुंठीसारखं उष्णद्रव्याचा उपयोग करायचा. म्हणजे काय की शीतगुणामुळे ज्वर झालेला आहे, म्हणजे हेतू काय? शीतगुणात्मक आहे हेतू. त्याच्या विरोधी हेतू विपरीत म्हणजे काय? शीतगुणाच्या विरोधी काय? उष्ण गुण. मग उष्ण गुणाचा द्रव्य वापरायचं म्हणजे सुंठी. जर आता शीतगुणात्मक कफज्वर जो आहे त्याच्यामध्ये जर आपण उष्ण गुणाची सुंठी वापरली आणि त्याच्यामुळे जर त्या पेशंटला बरं वाटलं, बरोबर, तर काय होणार आहे? त्याला आपण उपशय म्हणणार आहे. आणि तो कुठल्या टाईपचा येणार आहे? हेतू विपरीत औषध उपशय ह्या सब टाईपमध्ये येणार आहे. त्याप्रमाणेच हेतू विपरीत अन्न. हेतू विपरीत अन्नाचं उदाहरण आहे श्रमजन्य वातज्वर. श्रमजन्य वातज्वर म्हणजे काय की अतिश्रम केल्यामुळे काय होणार आहे? वाताची वृद्धी होऊन ज्वराची उत्पत्ती होणार आहे. तर इथं काय आहे? हेतू काय? वात आहे. वात वृद्धिकर हेतू आहे. श्रमामुळे वाताची वृद्धी होणार आहे. तर
ह्या केसमध्ये काय येणार आहे की त्याला खाण्यासाठी आपण काय स्निग्ध गुणात्मक, म्हणजे जो ज्वराचा हेतू आहे वातवृद्धी, तो वाताच्या विरोधी गुण जो आहे, म्हणजे काय स्निग्ध गुण हा वाताच्या विरोधी आहे, तर स्निग्ध गुणात्मक ज्यानं तर्पण होईल असा मांस रसयुक्त भाताचं जर आपण सेवन करायला सांगितलं त्या ज्वराच्या रुग्णामध्ये, तर काय होणार आहे, त्याला उपशय मिळणार आहे, म्हणजे त्याला सुखानुबंध होणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, हेतू विपरीत आहार उपशय. लक्षात येते. त्याप्रमाणेच हेतू विपरीत विहार. आता जर दिवा स्वप्न म्हणजे दिवसा झोपल्यामुळे जर कफप्रकोप झाला असेल आणि तो कफप्रकोप होऊन कफजन्य व्याधी झाला असेल, तर त्याला आपण काय सांगणार आहे, त्याला सजेस्ट काय करणार आहे, अजून व्याधी कुठला झाला हे माहीत नाही आहे, फिक्स नाही आहे, आपण त्याला काय करणार आहे की रात्री जागरण करायला सांगायचं. मग रात्री जागरण केल्यामुळं जर त्याला बरं वाटत असेल तर रात्री जागरण ह्याला आपण काय म्हणणार आहे, उपशय म्हणणार आहे. आणि तो कुठल्या टाईपचा उपशय होणार आहे, हेतू विपरीत विहार उपशय. अशा प्रकारे हे हेतू विपरीत उपशय झाले. नेक्स्ट जो टाईप आहे तो व्याधी विपरीत उपशय. आता हेतू विपरीत म्हणजे हे समजायला सोपं आहे की जे व्याधीला कारणीभूत जे हेतू आहेत त्याच्या विरोधी गुणधर्माचे. पण इथं व्याधी विपरीत म्हणजे काय की इथे हेतूचं काय संबंध नाही आहे, म्हणजे व्याधी कुठल्याही कारणांमुळे होऊ दे, इथं आपल्याला अपेक्षित काय आहे की व्याधीच्याच विपरीत गुणाचा आपण प्रयोग करायचा. उपक्रम जे आहेत व्याधीच्या विरोधी गुणांचे, त्यांचा प्रयोग केल्यामुळे जर बरं वाटलं, सुखानुबंध झाला, तर त्याला आपण काय म्हणतो, व्याधी विपरीत उपशय. म्हणजे इथं दोष विशेषाची अपेक्षाच नाही आहे, म्हणजे कुठलाही ते वृक्षगुणामुळे व्याधी वाढला असेल किंवा वाताच्या गुणामुळे वाढला असेल, कफाच्या गुणामुळे वाढला असेल, पित्ताच्या गुणामुळे वाढला असेल, कुठल्याही गुणकर्मांमुळे वाढलेला असू दे किंवा उत्पन्न झालेला असू दे व्याधी, आपण डायरेक्ट काय करायचं, व्याधीला कमी करणार, म्हणजे दोष कुठलाही असला तरी ते डायरेक्ट व्याधीलाच कमी करेल अशा प्रकारचा जर उपक्रम दिला, औषध, अन्न किंवा आहार किंवा विहार दिला आणि ज्याच्यामुळे व्याधी कमी झाला, तर ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, व्याधी विपरीत उपशय. त्याचे 3 परत टाईप्स येतात, व्याधी विपरीत औषध, व्याधी विपरीत अन्न किंवा आहार आणि व्याधी विपरीत विहार. आता याचे एक्झाम्पल आपण बघूया. व्याधी विपरीत औषध, समजा अतिसार आहे. अतिसार या व्याधीमध्ये कुटज किंवा कुष्ठ या व्याधीमध्ये खदीर. आता खदीर आणि कुटज हे काय आहारद्रव्य नाही आहेत, हे औषधं ह्या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणून औषध, बरोबर. आता अतिसार व्याधीमध्ये मग तो वातज अतिसार असेल, पित्तज अतिसार असेल किंवा कफज असेल किंवा अजून कुठल्या प्रकारचा अतिसार असेल, तो वेगवेगळ्या म्हणजे कुठल्याही गुणामुळे किंवा म्हणजे हेतू कुठलाही असू दे, अतिसार व्याधीमध्ये कुठलाही हेतू असला तरी कुटज हे द्रव्य दिलं, औषधी द्रव्य, तर अतिसारामध्ये सुखानुबंध होतो, म्हणजे अतिसार कमी होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हेतूचा इथे आपण त्याची अपेक्षाच नाही आहे, की दोष दृष्टी कुठली आहे ह्याचा काय संबंधच नाही आहे. दोष दृष्टी कुठली असू दे, हेतू कुठली असू दे, हे औषध काय झालं, व्याधी विपरीत झालं, म्हणजे अतिसार ह्या व्याधीला कमी करणारं हे कुटज हे औषध आहे. सिमिलर कुष्ठ या व्याधीमध्ये खदीर हे जे द्रव्य आहे ह्याचा वापर केला तर कुष्ठरोग हा कमी होतो, म्हणजे उपशय होतो. तर इथे पण काय आहे की कुष्ठामध्ये मग ते वातदृष्टी जास्त असेल किंवा पित्तदृष्टी असेल किंवा कफाची दृष्टी असेल किंवा रक्ताची दृष्टी असेल, हेतू का कुठलाही असला तरी खदीर हे औषध कुठल्याही प्रकारच्या दोषदृष्टीमध्ये हे व्याधी विरोधी असल्यामुळे उपशय मिळू शकतो. त्यामुळे हे व्याधी विपरीत औषध उपशय ह्या कॅटेगरीमध्ये येणार. दुसरा सबटाईप आहे व्याधी विपरीत आहार किंवा अन्न उपशय.
हे सगळे उपशयाचे टाईप आहेत. म्हणजे इथं चिकित्सा नाही आहे आपली, अजून आपला व्याधी विनिश्चय झालेला नाही आहे. व्याधी विनिश्चयाच्या आधी गूढलिंग व्याधीमध्ये आपण हे प्रयोग करतो आहे आणि त्या प्रयोगानंतर सुखाचे अनुबंध म्हणजे सुखप्राप्ती होते किंवा व्याधी कमी होतो आहे किंवा लक्षणं कमी होत आहेत, त्यामुळे आपण त्याला उपशय म्हणतो आहे. तर त्याच्यामध्ये व्याधी विपरीत आहार किंवा अन्न उपशय, ह्याचं उदाहरण आहे अतिसारामध्ये स्तंभनकारक मसूर डाळीचा उपयोग. म्हणजे अतिसार कुठल्याही प्रकारचा असेल, कुठल्याही हेतूमुळे झालेला असेल, तर त्याच्यामध्ये जर मसूर डाळीचा आपण उपयोग केला तर काय अतिसार म्हणजे स्तंभक असल्यामुळे अतिसार म्हणजे जे मलप्रवृत्तीचे वेग आहे ते थांबतात मसूर डाळीच्या प्रयोगामुळे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, व्याधी विपरीत अन्न किंवा आहार उपशय. आणि तिसरा सबटाईप आहे व्याधी विपरीत उपशयाचा व्याधी विपरीत विहार. ह्याचं एक्झाम्पल आहे उदावर्तामध्ये प्रवाहन करणे. आता उदावर्तामध्ये काय असतं, कॉन्स्टिपेशन असतं, मलावष्टंभ असतो, मलप्रवृत्ती होत नाही. तर अशा केसेसमध्ये काय करायचं, आपण त्या रोगाला जर प्रवाहन म्हणजे जोर लावून मल प्रवृत्ती होते का हे बघण्यासाठी, हे मलप्रवृत्ती होण्यासाठी त्याला जर त्या रोगाला जोर लावायला सांगितला, प्रवाहन करायला सांगितला, तर काय होणार आहे, थोड्याफार प्रमाणात त्याला मलप्रवृत्ती होणार आहे, म्हणजे काय बरं वाटणार आहे. त्यामुळे उदावर्तामध्ये प्रवाहन करणे म्हणजे हा उपशय झाला. आणि हा कसला उपशय झाला, व्याधी विपरीत विहार उपशय झाला. अशा प्रकारे हा दुसरा टाईप बघून झालेला आहे व्याधी विपरीत उपशय. ह्याचे परत 3 प्रकार पण आपण बघितले आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण 2 मेन टाईप्स आणि 6 टोटल टाईप्स बघितलेले आहेत. तिसरा जो मेन प्रमुख प्रकार आहे हेतू व्याधी. म्हणजे पहिला आपण काय बघितलेलं आहे, हेतू विपरीत बघितलेला आहे आणि व्याधी विपरीत बघितलं. इंडिव्हिज्युअल म्हणजे हेतूच्या विपरीत आणि व्याधीच्या विपरीत. असे काही उपक्रम असू शकतात की जे हेतूच्या पण विरोधी आहेत, विपरीत आहेत, आणि व्याधीच्या पण विपरीत आहेत. त्यांना आपण उभय विपरीत या कॅटेगरीमध्ये टाकणार. म्हणजे जे हेतूच्या विपरीत गुणात्मक असल्याने प्लस व्याधी शमनाचं पण कार्य करत असल्यामुळे किंवा त्याचबरोबर ते प्रभाव म्हणजे आता व्याधीला कारणीभूत असे हेतू आहेत, त्याच्या विरोधी जे गुणकर्मांचे जे द्रव्य आहेत त्याचा जर तुम्ही वापर केला तर व्याधी कमी होणार. हे काय झालं, ह्याचं आपल्याला त्याची कार्यकारण मीमांसा म्हणजे ह्याचं टॅली होतं की बाबा हे विरोधी गुणधर्मात्मक असल्यामुळे व्याधी कमी झालेला आहे. पण काही द्रव्य काय करतात, प्रभावानं व्याधी कमी करतात. म्हणजे ते विरोधी गुणधर्माचे आहेत नाहीत माहीत नाही. म्हणजे कुठलाही हेतू कुठलाही जरी असला तरी ते जर त्या द्रव्यांचा प्रयोग केला आपण तर ते थेट प्रभावानं व्याधी कमी करतात. जसं आपण आधी अतिसारामध्ये बघितलं की ते कुटज हे अतिसाराच्या हेतूंच्या विरोधी गुणधर्मात्मकच आहे असं नाही आहे. हेतू कुठलेही असतील, विरोधी गुणधर्मात्मक असेल नसेल, पण कुटज हे काय प्रभावानं डायरेक्ट अतिसार कमी करतो. तसं इथं आता काय आहे, हेतू व्याधी विपरीत म्हणजे ते हेतूच्या विपरीत गुणाचं आहेच प्लस प्रभावानं पण व्याधी शमनाचं काम करतं. म्हणून काय दोन्ही म्हणजे उभय विपरीत झाले ते, म्हणून त्याला हेतू व्याधी और उभय विपरीत उपशय असं म्हणायचं. त्याचे परत 3 टाईप्स पडतात, जसं आपण आधी पण बघितलेलं आहे. त्याचे 3 सब टाईप्स औषध, आहार आणि विहार असे त्याचे 3 सब टाईप्स केलेले आहेत. त्यातला पहिला आहे हेतू व्याधी उभय विपरीत औषध. ह्याचं एक्झाम्पल देताना काय दिलेलं आहे की वातज जर शोथ असेल, म्हणजे बघा आता शोथाचा हेतू काय झाला, वातवृद्धी आहे आणि शोथ पण आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं की वातहर म्हणजे काय की हेतूच्या विरोधी झालं वातहर म्हणजे, आणि शोथहर म्हणजे हे काय झालं व्याधीच्या विपरीत झालं. असं हे दोन्ही गुण असलेलं दशमूलक वाताचा प्रयोग केला तर काय होणार आहे, तो जो शोथ आहे तो कमी होणार आहे. म्हणून त्याला आपण उपशय म्हणणार आहे. मग हा कुठल्या टाईपचा उपशय झाला, हेतू व्याधी उभय विपरीत औषध उपशय. म्हणजे दशमूलक वात हा काय वातहर आहे, त्याच्यामुळे तो जो वातज शोथ आहे त्याच्यामध्ये जे कारणीभूत
घटक आहेत म्हणजे वाताची वृद्धी ते कमी करणार आहे. प्लस दशमूल हे काय आहे, शोथहर पण आहे म्हणजे प्रभावानं शोथ पण कमी करते. म्हणून इथे दोन्ही गोष्टी विपरीत आहेत म्हणजे हेतूच्या पण विपरीत हे दशमूलक आहे आणि व्याधीच्या पण विपरीत आहे आणि ते औषध ह्या कॅटेगरीमध्ये येतं. म्हणून त्याला हेतू व्याधी विपरीत औषध असं आपण तो सब टाईपमध्ये त्याला डिवाईड करणार आहे. आणि पुढचं सब टाईप आहे हेतू व्याधी विपरीत आहार. जसं औषधाचं उदाहरण बघितलं तसं आहारामध्ये ते उदाहरण आहे वातजन्य ग्रहणीमध्ये तक्र प्रयोग. आता जे वातजन्य म्हणजे वातवृद्धीमुळे जो ग्रहणी व्याधी जर असेल तर त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये जर आपण म्हणजे तर इथे ग्रहणी हा व्याधी आपल्याला माहीत नाही अजून, त्याचा विनिश्चित नाही झालेला आहे, पण त्यासारखी लक्षणं उत्पन्न झालेली आहेत. त्याच्यामध्ये जर आपण तक्र प्रयोग केला तर काय होणार आहे की त्याच्या स्निग्धतेमुळे वातशामक असणारच आहे. म्हणजे हेतू जो आहे वातजन्य जे वातामुळे हे वाढलेला हे लक्षणं उत्पन्न झाली असतील त्याच्यामध्ये ग्रहणी व्याधीमध्ये जी लक्षणं उत्पन्न होतात ती कमी होणार आहेत. प्लस ताक हे काय आहे, प्रभावामुळे पण ग्रहणीशामक आहे म्हणजे व्याधी विपरीत पण झाला. म्हणजे कुठल्याही दोषाचा जरी असला तरी प्रभाव म्हणजे काय की तो आजार कमीच करणार, बरोबर. पण स्पेसिफिकली ह्या केसमध्ये काय आहे की ताक हे स्निग्ध असतं, त्याच्यामुळे हेतुविरोधी पण आहे म्हणजे वाताच्या पण विरोधी आहे, वातशामक पण आहे आणि प्रभावामुळे ग्रहणीशामक पण आहे. त्यामुळे त्याला हेतू व्याधी विपरीत आहार उपशय असं आपण म्हणणार. तिसरा सब टाईप आहे हेतू व्याधी विपरीत विहार. ह्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे स्निग्धान्न सेवनजन्य व दिवास्वप्नजन्य तंद्रा जर उत्पन्न झाली असेल तर त्याच्यामध्ये काय की वृक्ष म्हणजे आता ह्याला कारणीभूत हेतू काय आहे, स्निग्ध अन्न सेवन, मग त्याच्या विरोधी गुणात्मक म्हणजे वृक्ष गुणात्मक आणि दिवास्वप्नजन्य जे दिवसा झोपल्यामुळे जे तंद्रा उत्पन्न होतात त्याच्या विरोधी म्हणजे काय रात्री जागरण. अशा प्रकारचा जर विहार आपण सांगितला आणि त्याच्यामुळे जर सुखप्राप्ती झाली तर त्याला काय म्हणणार आपण, हेतू व्याधी विपरीत विहार उपशय. तर अशा प्रकारे हे तिसरा मेन टाईप, त्याचे परत 3 सब टाईप्स आपले बघून झाले. चौथा आहे हेतू विपरीतार्थकारी उपशय. आता इथं आतापर्यंत आपण विपरीत बघितलेलं आहे म्हणजे विपरीत म्हणजे विरोधी. आता इथं काय विपरीतार्थकारी आपण आधी पण बघितलेलं आहे की जसं विपरीतार्थकारी म्हणजे काय, विपरीत अर्थकारी म्हणजेच अंतिमतः विपरीत कार्य करणारा म्हणजे विरोधी कार्य करणारा. म्हणजे भले त्याचे गुण समान असतील, हेतूशी किंवा त्या व्याधीशी समान गुणधर्माचा असेल, आपल्याला काय वाटणार आहे की समान गुणधर्माचा आहे म्हणजे ते जो प्रॉब्लेम आहे किंवा जे लक्षणं आहेत किंवा जे व्याधी आहेत ते वाढवणार. पण इथं तसं न होता अंतिमतः म्हणजे त्या गोष्टींचा प्रयोग केल्यानंतर समान गुणधर्माचा असलं तरी सुखानुबंध होतो म्हणजे त्या लक्षणं किंवा तो व्याधी कमी होतो. असे जे उपक्रम आहेत त्यांना आपण विपरीतार्थकारीमध्ये विपरीतार्थकारी असं संबोधित करणार आणि सुखानुबंधी असल्यामुळे आपण त्याला उपशय ह्या व्याख्येमध्ये इन्क्लूड करणार. आता इथे स्पेसिफिक काय, हेतू विपरीतार्थ कार्य उपशय म्हणजे काय, हेतूंच्या समान गुणांचा असूनही व्याधीचे शमन करणाऱ्या उपक्रमास हेतू विपरीतार्थ कार्य उपशय असं म्हणायचं. म्हणजे एखाद्या व्याधीला कारणीभूत जो हेतू आहे त्याच्या समान गुणधर्माचा एखादा औषध असेल किंवा आहार असेल किंवा विहार असेल, त्याचा जेव्हा आपण प्रयोग करू तर त्यानं काय होणार आहे, व्याधी वाढेल असं वाटतं. पण तसं न होता तो व्याधी किंवा त्याच्यामधले लक्षणं जर कमी होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार, हेतू विपरीतार्थकारी उपशय. त्याचे परत 3 प्रकार पडतात, हेतू विपरीतार्थकारी औषध, हेतू विपरीतार्थकारी अन्न किंवा आहार
आणि हेतू विपरीतार्थकारी विहार. आता हेतू विपरीतार्थकारी औषधामध्ये त्याचं उदाहरण दिलेलं आहे पित्त प्रधान व्रणशोथामध्ये, म्हणजे ॲप्सेस. त्याच्यामध्ये उष्ण उपनाहाचा प्रयोग म्हणजे काय झालं, हेतू विपरीतार्थकारी औषध उपशय. आता हा कसा होणार आहे इथं की पित्त प्रधान आहे, व्रणशोथ आहे, म्हणजे उष्ण गुणाचा आहे. आता हे म्हणजे उष्ण गुणाचा हेतू आहे, म्हणजे उष्ण गुणात्मक गोष्टींमुळे हा व्रणशोथ उत्पन्न झालेला आहे. त्याच्या समान गुणधर्माचा म्हणजे आपण जे प्रयोग केलेला आहे उपनाहाचा. उपनाह म्हणजे काय, पोटीस, म्हणजे एखाद्या फुटकुळी उठली तर आपण त्याला कसं लसूण किंवा वेगवेगळ्या गोष्टी एका कापडामध्ये घेऊन बांधतो, ते लवकर ॲप्सेस पिकण्यासाठी, बरोबर. त्याला उपनाह म्हणतात. वरून त्याला शेक दिल्यासारखं करतो आपण. तर इथं काय दिलेलं आहे की त्या पित्तज प्रधान व्रणशोथामध्ये उष्ण द्रव्यांचा उपनह करायचा, म्हणजे इथं हेतूच्या समान गुणधर्माचा आपण उपयोग केलेला आहे. आणि अल्टिमेटली काय होणार आहे, अंतिमतः ते व्रणशोथ कमी होणार आहे किंवा बरं वाटणार आहे. जे समान गुणधर्म, हेतूच्या समान गुणधर्माचं आपण औषध वापरलं तरीसुद्धा व्याधी कमी झालेला आहे किंवा लक्षणं कमी झालेले आहेत. म्हणून ह्याला हेतू विपरीतार्थकारी औषध उपशय असं म्हणायचं. दुसरा पुढचा सबटाईप आहे हेतू विपरीतार्थकारी अन्न किंवा आहार. ह्याचं उदाहरण आहे पच्यमान व्रणशोथामध्ये विदाही अन्नाचं सेवन. जे पच्यमान जी अवस्था आहे व्रणशोथाची त्याच्यामध्ये विदाही अन्नाचं सेवन, म्हणजे हे हेतूच्या समान गुणधर्माचं आपण प्रयोग केलेला आहे, आहाराचा, समान गुणधर्माच्या आहाराचा प्रयोग केलेला आहे आणि सुखानुबंध मिळालेला आहे, त्यामुळे व्याधी व्रणशोथ कमी झालेला आहे. तर त्याला आपण काय म्हणणार, हेतू विपरीतार्थकारी अन्न किंवा आहार उपशय. तसंच विहाराचं उदाहरण आहे वातज उन्माद असेल. उन्माद म्हणजे उन्माद या व्याधीमध्ये काय, ह्याचं एक फॉर एक्झाम्पल कोणी हिंदी पिक्चर बघितला असेल सलमान खानचा तेरे नाम, त्याच्यामध्ये तो कसं वेड्यासारखं करतो, म्हणजे काय, हा उन्माद व्याधी झालेला आहे त्याला. आणि त्याला नंतर काय करतात, आता हा जो उन्माद म्हणजे वेडेपणा, ॲक्च्युअल वेडेपणा नाही आहे, पण हे आता उन्माद जेव्हा तुम्ही व्याधी बघणार आहे तेव्हा तुम्हाला डिटेल कळणार की उन्माद व्याधीमध्ये कुठली लक्षणं नसतं. पण एक तुम्हाला कळण्यासाठी वेडेपणा जो त्या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे, सलमान खान असं वेड्यासारखं करत असतो तेरे नाम या पिक्चरमध्ये, तर तो उन्माद व्याधी झाला. तर त्याच्यामध्ये त्याला तो बरं होण्यासाठी काय ट्रीटमेंट दिलेली आहे की त्याला डांबून ठेवतात, त्याला बांधून ठेवतात, त्याला घाबरवतात. ते हा जो ट्रीटमेंटचा पार्ट आहे, म्हणजे काय, त्रासन किंवा भयदर्शन. तर ह्याच्यामध्ये बघा, हा उन्माद जो व्याधी आहे जर वाताचा असेल, म्हणजे वातामुळे जर तो उन्माद झालेला असेल तर त्याच्यामध्ये हे त्रासन व भयदर्शन हे जे उपक्रम आहेत, ह्या दोन्ही उपक्रमांमुळे पण, त्रासनामुळे आणि भयदर्शनामुळे पण वाताची वृद्धी होते. आणि ह्या उन्मादाचं कारण, हेतू काय आहे, वातवृद्धीच आहे, म्हणजे हे दोन्ही सिमिलर, समान गुणधर्माचे झाले. पण तरीसुद्धा ह्या त्रासन आणि भयदर्शनामुळे तो जो वाताज उन्माद आहे तो कमी होतो किंवा त्याची लक्षणं कमी होतात. त्यामुळे त्याला इथे आपण काय म्हणणार आहे, हेतू विपरीतार्थकारी विहार. हे विहार या कॅटेगरीमध्ये येणार आहे. त्रासन आणि त्याला भयदर्शन हे औषध आणि अन्नामध्ये बसत नाही, हे विहारामध्ये बसणार आहे. म्हणून ह्याला हेतू विपरीतार्थकारी विहार ह्या प्रकारामध्ये आपण इन्क्लूड करणार. त्यानंतर पुढचा मेन टाईप आहे व्याधी विपरीतार्थकारी उपशय. म्हणजे ह्याच्या आधी आपण काय हेतू विपरीतार्थकारी बघितलं. आता व्याधी विपरीतार्थकारी म्हणजे काय की इथे हेतूची अपेक्षा न करता व्याधीच्या समान कर्मगुणात्मक. आधी आपण काय बघितलं, हेतूच्या समान गुणकर्मात्मक. इथं काय आहे, व्याधीच्या समान गुणकर्मात्मक, पण अंतिमतः ज्याच्यामुळे व्याधी कमी होणार आहे किंवा
अनुभूती होणार आहे, अशा उपचाराला व्याधी विपरीतार्थकारी उपशय म्हटलेलं आहे. त्याचे परत 3 प्रकार आहेत, औषध, आहार आणि विहार उपशय. त्यातलं पहिलं आपण सबटाईप बघूया, व्याधी विपरीतार्थकारी औषध उपशय. ह्याच्यामध्ये उदाहरण देताना असं दिलेलं आहे की छर्दी रोग जो आहे त्यामध्ये जर वामक मदन फळाचा जर उपयोग केला, म्हणजे काय की छर्दी रोगाची लक्षणं उत्पन्न आहेत आणि त्याच्यामध्ये परत उलटी उत्पन्न करणारा जे मदन फळ आहे त्याचा उपयोग केला तर हे समान गुणधर्माचं झालं ना. म्हणजे रोग उलटीचाच आहे आणि त्याच्यामध्ये आपण उलटी होणारच औषध देतोय, पण त्याच्या प्रयोगामुळे शेवटी काय होणार आहे, त्याला बरं वाटणार आहे. एकदा जी उलटी होऊन गेली की त्याला रिलीफ मिळणार आहे. म्हणजे हा उपशय झाला. मग हा कुठल्या कॅटेगरीतला झाला, व्याधी विपरीतार्थकारी औषध उपशय. दुसरा सबटाईप आहे व्याधी विपरीतार्थकारी आहार उपशय. म्हणजे अतिसारामध्ये, याचं उदाहरण दिलेलं आहे, अतिसारामध्ये काय द्रवमल प्रवृत्ती होते, बरोबर. तर त्याच्यामध्ये विरेचनार्थ म्हणजे अजून पोट साफ होण्यासाठी दुग्ध सेवन, जे दूध हे काय आहे, सौम्य विरेचक आहे. म्हणजे माइल्ड ज्यांनी म्हणजे खूप स्ट्रॉंग लॅक्झेटिव्ह नाही, माइल्ड लॅक्झेटिव्ह, म्हणजे ज्यांचं कोठा जो आहे हलका आहे, अशा प्रकारचं जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये दुधामुळे सुद्धा लूज मोशन्स होऊ शकतात. तर अतिसारामध्ये विरेचनार्थ दुधाचं सेवन करणे हे काय झालं, अतिसारामध्ये खरं तर आपण लूज मोशन थांबवायचं औषध किंवा अन्न द्यायला पाहिजे. तर तसं न करता उलट पोट साफ होण्यासाठी दुधाचं सेवन करायला लावणे. पण हे झाल्यानंतर, म्हणजे त्याचा प्रयोग दुधाचं सेवन केल्यानंतर जरी अतिसार झाला, म्हणजे द्रवमल प्रवृत्ती झाली, तरी अंतिमतः त्याचा व्याधी बरा होणार आहे. जर त्याला सुखानुबंध झाला किंवा सुख मिळालं तर काय होणार आहे, तो उपशयामध्ये आपण घेणार आहे. आणि तो कुठल्या प्रकारच्या उपशयामध्ये येणार आहे, व्याधी विपरीतार्थकारी उपशयामध्ये येणार आहे, आहार उपशयामध्ये. त्याप्रमाणेच विहाराचं उदाहरण दिलेलं आहे. छर्दीमध्ये, म्हणजे छर्दी रोगाची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये वमनासाठी प्रवाहन करणे, म्हणजे काय, एखाद्याला पित्त झालेलं आहे, उलटीसारखं वाटते किंवा एखाद दुसरी उलटी होऊन गेलेली आहे, अशा वेळेस काय करायचं, बोट घालून उलटी काढणे किंवा उलटी होते त्यावेळेस प्रवाहन म्हणजे जोर लावणे उलटी होण्यासाठी, की ज्याने काय होणार आहे, पुढे जाऊन उलट्या होणार आहेत आणि मग त्याला बरं वाटणार आहे, म्हणजे सुखानुबंध होणार आहे. म्हणजे हे काय होणार आहे, व्याधी विपरीतार्थकारी विहार उपशय होणार आहे. पुढचा मेन टाईप आहे हेतू व्याधी विपरीतार्थकारी उपशय. म्हणजे जे उपक्रम हेतूंच्या समान गुणात्मक आहेत प्लस व्याधीच्या सुद्धा समान गुणकर्मात्मक आहेत, असं असूनही ह्यांचा जेव्हा प्रयोग करतो त्यानंतर अंतिमतः ते व्याधी किंवा लक्षणं कमी करतात, अशा उपचारांना आपण हेतू व्याधी म्हणजेच उभय विपरीतार्थकारी उपशय म्हणायचं. त्याचे परत 3 टाईप्स आहेत, जसं आधी जसं आहे औषध, अन्न आणि विहार. त्यामध्ये पहिला जो आहे हेतू व्याधी उभय विपरीतार्थकारी औषध, त्याचं उदाहरण आहे अग्निदग्ध जर झालेला असेल तर त्याच्यामध्ये उष्ण गुणाचा अगरूचा लेप लावायचा. म्हणजे काय, अग्निदग्ध म्हणजे उष्ण गुणांमुळेच तो दग्धता झालेली आहे, त्याच्यावर परत उष्ण गुणाचाच द्रव्याचा लेप लावायचा. म्हणजे हे हेतू विपरीत झालं. आणि दग्ध म्हणजे जे भाजलेलं जे आहे त्याच्या विरोधात अगरू हे द्रव्याचा वापर, म्हणजे हे प्रभावानं सुद्धा ते दग्धता त्याची कमी करतं, म्हणून ते व्याधी विपरीतार्थकारी पण झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे हेतू व्याधी विपरीतार्थकारी औषध झालेलं आहे. सिमिलर दुसरं एक एक्झाम्पल झालेलं आहे, एखादी विषबाधा असेल तर त्याला दुसऱ्या प्रकारच्या विषाचा प्रयोग करणार त्याच्यावर, आणि जर त्या दुसऱ्या प्रकारच्या विषाचा प्रयोग केला आणि जर त्याला बरं वाटलं तर त्याला काय म्हणायचं, हेतू व्याधी विपरीतार्थकारी औषध. म्हणजे काय की हेतूच्या सिमिलर पण आहे
म्हणजे कारणीभूत विषाच्या सिमिलर दुसरं विष समान गुणधर्माचं आहे. आणि व्याधी कुठला आहे? विषबाधा, त्याच्या पण सिमिलर आहे, पण तरीसुद्धा सुखानुबंध आहे म्हणून उपशय. हेतू व्याधी विपरीतार्थकारी औषध उपशय. पुढचा सबटाईप आहे हेतू व्याधी विपरीतार्थकारी आहार किंवा अन्न उपशय. म्हणजे जर मद्यपानजनित मदात्यय असेल, म्हणजे जास्त दारू पिल्यामुळे मदात्यय हा व्याधी सारखी लक्षणं उत्पन्न झालेली असेल तर त्याच्यावर स्पेसिफिक विशिष्ट प्रकारचं परत मध्यच द्यायचं सेवन करायला. म्हणजे काय की हेतू काय मद्य आहे, तर हेतूच्या समान गुणधर्माचं दुसऱ्या टाईपचं आपण मद्य दिलं म्हणजे हेतू विपरीतार्थकारी झाला. आणि व्याधी म्हणजे मद्यामुळं मदात्यय झालेला आहे. आता मदात्यय ह्या व्याधीच्या समान गुणाचं काय झालं, मध्यच आपण सेवन करायला देत आहे, म्हणजे व्याधीच्या पण समान गुणधर्मात्मक झालं. आणि तरीसुद्धा जर सुखानुबंध होत असेल किंवा त्याचा मदात्यय जर त्या दुसऱ्या विशिष्ट प्रकारच्या मद्याच्या प्रयोगामुळं जर कमी होत असेल मदात्यय किंवा त्याची लक्षणं कमी होत असेल तर त्याला आपण उपशयच म्हणणार आहे. म्हणजे हा टाईप कसा झाला, हेतू व्याधी उभय विपरीतार्थकारी आहार उपशय. तसंच विहाराचं उदाहरण काय आहे की व्यायामामुळे उत्पन्न झालेला जर उरुस्तंभ हा व्याधी आहे ज्याच्यामध्ये चालता येत नाही किंवा म्हणजे पाय जड होतात, चालणं अवघड होतं, तर अशा केसमध्ये काय होतं की पाण्यामध्ये पोहण्याचा किंवा पाण्यामध्ये चालण्याचा प्रयोग करायचा. आता इथं काय झालेलं आहे की व्यायामामुळे उत्पन्न परत त्याला आपण पाण्यात चालण्याचा किंवा पोहण्याचा उपक्रम करायला सांगतो, म्हणजे हा पण एका प्रकारचा व्यायामच झाला. म्हणजे समान गुणधर्म, हेतूला समान गुणधर्माचा. परत उरुस्तंभ हा व्याधी जो आहे त्याला समान गुणधर्मात्मक पण चालणे, पाण्यामध्ये चालणे किंवा म्हणजे पाण्यात पाणी हा शीतगुणात्मक आहे आणि उरुस्तंभामध्ये पण व्याधीच्या समान गुणधर्मात्मक इथे हे प्रयोग झाला. त्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे, हेतू आणि व्याधी ह्या दोन्हीच्या समान गुणधर्मात्मक असल्यामुळे हेतू व्याधी विपरीतार्थकारी. आणि प्लस हे केल्यानंतर काय होतं, त्याचा उरुस्तंभ कमी होणार आहे, लक्षणं कमी होणार आहे म्हणून उपशय. आणि विहार या कॅटेगरीमध्ये असल्यामुळे विहार. त्यामुळे हे उदाहरण कशाचं झालं, हेतू व्याधी उभय विपरीतार्थकारी विहार ह्या सब कॅटेगरीमध्ये आलं. बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे 6 मेन टाईप आणि त्याचे प्रत्येकाचे 3 सब टाईप्स म्हणजे औषध, अन्न आणि विहार असे एकूण 18 प्रकार उपशयाचे बघितलेले आहेत. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. आपण सुरुवातीला बघितलेलं आहे उपशय आणि अनुपशय हे दोन्ही पॉईंट्स आहेत. तर आतापर्यंत आपण उपशयाचं वर्णन किंवा डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे. आता अनुपशय म्हणजे काय, तर त्याचा रेफरन्स आहे माधवनिदान 1/9. विपरीतो अनुपशयो व्याधी सातम्य अभिसंज्ञितः. म्हणजे काय की जे व्याधी सातम्याच्या, आता व्याधी सातम्य म्हणजे काय की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, उपशयालाच व्याधी सातम्य म्हटलेलं आहे. तर जे व्याधी सातम्याच्या म्हणजेच उपशयाच्या विपरीत आहे, विरोधी आहे, त्यास अनुपशय असं समजायचं आहे. म्हणजे ज्या औषधं किंवा आहार असेल किंवा विहाराचा उपक्रमांचा जे प्रयोग आपण करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्या प्रयोगानंतर व्याधी व व्याधीमधील जे दूषित दोष आहे त्यांची जर वृद्धी होत असेल, म्हणजे सुखानुबंध न होता दुःखाचा अनुबंध किंवा दुःखाची प्रचिती होत असेल, म्हणजेच तो व्याधी वाढत असेल किंवा त्याच्यातले दूषित दोष वाढत असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अनुपशय असं म्हणणार आहे. म्हणजे उपशयाचा जो विरोधी आहे त्याला आपण अनुपशय म्हणणार आहे. आता पुढचा पॉईंट आहे उपशय आणि अनुपशयाचा उपयोग किंवा त्याचं महत्त्व काय आहे. तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे जे आपण आधी रेफरन्स बघितलेला आहे की गूढ लिंग व्याधी जर असेल तर त्याचं व्याधी विनिश्चय, अशा केसेसमध्ये व्याधी विनिश्चय करण्यासाठी उपशयाचा खूप महत्त्वाचा म्हणजे खूप उपयोग आहे, खूप महत्त्व आहे. रेफरन्स आहे चरक निदानसान 1/10 टीका.
अयं च उपशयो गूढलिंगे च व्याधौ ज्ञानोपायो भवति यदुक्तं गूढलिंग व्याधी उपशय अनुपशयाभ्याम परीक्षेत. म्हणजे काय की गूढलिंग व्याधीचं जे व्याधी विनिश्चय आहे, जे व्याधीचं ज्ञान होणार आहे, व्याधी निश्चितीकरण करणार आहे, ते उपशय अनुपशयामुळे होतं. त्याच्या पुढं काय म्हणतात चरकाचार्य की गूढलिंगम व्याधी उपशय अनुपशयाभ्याम परीक्षेत. म्हणजे जे गूढलिंग व्याधीचं परीक्षा जे आहे ते उपशय आणि अनुपशयाने करायचे आहे. गूढलिंग व्याधी. आता गूढलिंग व्याधी म्हणजे काय की जेव्हा एखादं लक्षण समूह किंवा लक्षण एखाद्या व्यक्तीमध्ये व्यक्त होतं, म्हणजे ते एक्सप्रेस होतं, तर त्याच्यानंतर आपण विचार हे त्याची लक्षणं आहेत, तर त्याला कुठला तरी व्याधी झाला असेल. पण काही केसेसमध्ये काय होणार आहे, अमुक एकच व्याधी झाला आहे असं अभिप्रेत होणार नाही आहे, किंवा तसं सरळ आपण कन्क्लूड करू शकणार नाही आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त व्याधींमध्ये जर ती लक्षणं दिसून येत असतील तर तिथे संभ्रम निर्माण होणार आहे की हा व्याधी आहे, तो व्याधी आहे का अजून कुठला तरी व्याधी आहे. अशा वेळेस त्या व्याधीला गूढलिंग व्याधी म्हणायचं. आणि अशा गूढलिंग व्याधीमध्ये आपण जर विशिष्ट त्याचं काही उपक्रमांचा प्रयोग केला, मग त्यामुळे काय होणार आहे, काही औषध दिलं, आहार दिला, विहार दिला डायग्नोसिसच्या आधी, तर एक तर तो व्याधी वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, त्याच्यावरनं आपण त्याचं निदान करायचं. त्याचं उदाहरण देताना इथं दिलेलं आहे टीकेमध्ये की एखाद्या रुग्णामध्ये जर अंश पार्श्व अभिताप, करपादयो संताप म्हणजे हातापायांमध्ये संताप आणि सर्वांग ज्वर ही 3 लक्षणं असतील, तर ही 3 लक्षणं काय की राजयक्षमामध्ये पण असतात आणि जीर्णज्वरामध्ये पण असतात. हे दोन्ही कंडिशन्समध्ये हे 3 लक्षणं असू शकतात. सुरुवातीला आपल्याला ठरवता येणार नाही की ह्याला राजयक्षमा झाला आहे का जीर्णज्वर झालेला आहे. अशा रुग्णामध्ये आपण काय करायचं आहे की औषधसिद्ध घृत द्यायचं विरेचनासाठी. आता याच्यामध्ये बघा, औषधसिद्ध घृत दिलं असेल तर घृत काय स्निग्ध आहे आणि वातशामक आहे. आणि स्पेसिफिकली जीर्णज्वर जर असेल, जीर्णज्वरामध्ये काय आहे, कुठल्याही जीर्ण अवस्थेमध्ये काय वाताची वृद्धी असते, तर ते जर जीर्णज्वर असेल तर हे घृतानं विरेचन दिल्यावर काय व्हायला पाहिजे, जीर्णज्वर कमी व्हायला पाहिजे, बरोबर. तर अशा प्रकारे जर त्या औषधसिद्ध तुपानं विरेचन दिलं आणि जर व्याधी कमी झाला तर आपण त्या व्याधीचं निदान करू शकतो की ह्या रुग्णाला जीर्णज्वर झालेला होता किंवा जीर्णज्वर झालेला. पण जर नाही कमी झालं औषधसिद्ध तुपाचं विरेचन देऊन, तर आपण काय म्हणू शकतो की हे 2 जे पॉसिबिलिटीज आहेत, एक तर राजयक्षमा आणि दुसरं जीर्णज्वर, तर ह्यातलं जीर्णज्वर नाही आहे म्हणजे काय, त्याला राजयक्षमा असू शकतो. तर अशा प्रकारे उपशय आणि अनुपशयाचा उपयोग आपण गूढलिंग व्याधीचं निदान किंवा व्याधी विनिश्चय करण्यासाठी आपण करू शकतो. अजून एक एक्झाम्पल मॉडर्न मेडिसिनमध्ये द्यायचं झालं तर फिवर असेल आणि तुम्हाला बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे किंवा मलेरिया म्हणजे पॅरासाईट ओरिएंटेड आहे, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की ह्याला मलेरिया असू शकतो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं किंवा व्हायरल असू शकतं, असे 3ही पॉसिबिलिटीज आहेत आणि फिवर आहे, तर तुम्ही काय केलं की नाही आता मलेरियल वाटत असेल म्हणजे असू शकतं, तर म्हणून आपण काय केलं, त्याला अँटी मलेरियल मेडिसिन दिले. अजून डायग्नोसिस नाही केलेलं आहे, पण आपण डायरेक्ट त्याला मेडिसिन्स दिले, बरोबर. आता ते मेडिसिन्स दिल्यामुळे जर त्याचा आजारच कमी झाला अँटी मलेरियल ड्रग्स देऊन, जसं क्लोरोक्विन आहे, तर ते दिल्यानंतर जर त्याला बरं वाटलं म्हणजे डिसीज कमी झाला, तर आपण डायग्नोज काय करू शकतो की नाही हवा ह्याला मलेरियाच झालेला होता. आणि नाही बरा झाला तर मग आपण मलेरिया रूल आउट करणार की नाही ह्याला मलेरिया झालेलं नाही आहे, हे राहिलेल्या 2 केसेसमधलं काहीतरी आहे. तर अशा प्रकारे मग हा काय झाला, हे जे आपण अँटी मलेरियल ट्रीटमेंट त्याला दिलेली आहे डायग्नोसिसच्या आधी, तर हे कशामध्ये येणार आहे, उपशय अनुपशयमध्ये येणार आहे. आता उपशय कधी होणार आहे, अँटी मलेरियल ट्रीटमेंट दिल्यावर जर त्याला बरं वाटलं तर तो उपशय झाला आणि त्याच्यानंतर आपण व्याधी विनिश्चय केला की ह्याला मलेरियाच झाला आहे.
आणि अनुपक्षय कधी होणार आहे की अँटी मलेरियल ट्रीटमेंट देऊनसुद्धा नाही बरं वाटलं आणि त्याचा आजार वाढलाच अजून, तर त्या अनुपक्षयामुळे आपल्याला काय करणार आहे की ह्याला मलेरिया नाही झालेला, म्हणजे हे रूल आऊट केलं आपण. असं त्याचा गुडलिंग व्याधीचा जे व्याधी विनिश्चय करायचा आहे ह्याच्यामध्ये उपशय अनुपशयाचा उपयोग होतो. आता जो शेवटचा ह्या पॉईंटमधला पार्ट आहे की अशा प्रकारे आपण जे बघितलेलं आहे अनुपशय आणि उपशय ह्याच्यामुळे काय होतं, व्याधीचं ज्ञान होतं. पण आधी सुरुवातीला आपण काय बघितलेलं आहे, व्याधी ज्ञानाचे साधनं किती आहेत, 5च आहेत. मग आता उपशय आणि अनुपशय हे वेगवेगळे आहेत टेक्निकली. मग उपशय पण पकडला आणि अनुपशय जर पकडला तर ते 6वं साधन होणार ना. हेतू, रूप, पूर्वरूप, उपशय, संप्राप्ती हे 5 झाले आणि अनुपशय हे सेपरेट पकडायचं झालं ते 6वं साधन होणार आहे. बरोबर. म्हणजे अनुपशयाच्या प्रयोगाने व्याधी वाढतो, त्यामुळे अनुपशय ह्यास हेतूमध्येच अंतर्भूत करता येऊ शकतं. म्हणजे अनुपशय म्हणजे काय की ज्याच्यामुळे व्याधी वाढतो. आता व्याधी कुणामुळे वाढणार आहे की व्याधीला जे कारणीभूत हेतू आहेत त्याच्यामुळे व्याधी वाढणार आहेत, म्हणून अनुपशयाला हेतूंच्या अंडर आपण इन्क्लूड करू शकतो. म्हणजे ह्याला सेपरेट 6वं साधन म्हणायची गरज नाही आहे, तर तो हा हेतूमध्येच आपण इन्क्लूड होणार आहे. म्हणजे ह्या शेवटी काय व्याधी ज्ञानाचे साधने 5च राहणार आहेत आणि अनुपशयाला आपण हेतूमध्ये इन्क्लूड करू शकतो असं टीकाकारांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आज उपशय अनुपशय ह्या पॉईंटशी रिलेटेड सगळं नॉलेज घेतलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढे संप्राप्ती बघणार आहोत, त्यामुळे आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.